IAS अधिकारी तुकाराम मुंडे हे नाव ऐकलं की दोन गोष्टी डोळ्यांसमोर येतात. तुकाराम मुंडे यांच्या अडचणीत वाढ, मकोकावरून तुकाराम मुंडे अडचणीत, हायकोर्टाने सरकारला मागितले उत्तर. IAS अधिकारी तुकाराम मुंडे हे नाव ऐकलं की दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे सरकारी खात्यात झालेले साफसफाई आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका रात्रीत होणारी त्यांची बदली. पण सध्या तुकाराम मुंडे आहेत ते तुम्हालाही माहीत आहे. FDA म्हणजेच की राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आहेत. पण आता लोकांना समजत असो की नसो, FDA म्हणजे काय ते लक्षात घ्या. दुकानात जाऊन पनीर शुद्ध आहे का बघायचं, एक्सपायरी डेट चेक करायची आणि तपासायची, सॅम्पल गोळा करायचे. पण मंडळी, त्या खात्यात मुंडे जाताच तिथला इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून जातं. तुकाराम मुंडे FDAचे पाय ठेवला आणि केवळ 21 दिवसात 359 लोकांना जेलमध्ये पाठवलं, 235 FIR फाडले आणि 4 कोटी गुटखा जप्त केला. पण खरा वाद इथे नाही, तर खरा वाद झाला आहे ते एका कायद्यामुळे. तो कायदा म्हणजे मकोका. मुंडेंनी थेट आदेश काढला की महाराष्ट्रात गुटखा विकाल, प्रतिबंधित अन्नपदार्थ बाळगाल तर सरळ मकोका लागणार. यावर गुटखा गँग गार झाली. पण आता या मकोका आदेशाला थेट हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. बुलढाण्याच्या एका व्यापाऱ्याने हायकोर्टात दरवाजे ठोठावले आणि हायकोर्टाने मुंडेच्या आदेशावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. कोण आहे हा व्यापारी ज्याने मुंडेवर याचिका दाखल केली आहे आणि खरंच या याचिकेवर काय तयारी आणि काय तथ्य राहणार का? तर एका IAS अधिकाऱ्याला थेट मकोका लावण्याचे आदेश देण्याचा अधिकार असतात का? ते सगळं काही जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय विषय आहे, कायद्याच्या आणि मुंडे सरांच्या स्टाईलचा आहे आणि तुमच्यासाठी महत्त्वाची अशी हे तयार झालेले आहे. मंडळी, मुख्य घटना अशी आहे की गुटखा आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाच्या तस्करीवर थेट मकोका लावण्याचा आदेश हा तुकाराम मुंडे यांनी दिला होता. अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाच्या म्हणजेच की मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलंय. बुलढाण्यातील मोहम्मद इक्बाल, मोहम्मद शफी यांनी हे याचिका दाखल केलेली आहे. मुंडेंनी काढलेला आदेश हा मनमानी करणारा आहे, एकतर्फी आणि जनसामान्याच्या अधिकाराचा दुरुपयोग करणारा असल्याचा आक्षेप याचिकेत करण्यात आला. या मनमानी आदेशामुळे छोट्या व्यावसायिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा याचिकाकर्त्याकडून करण्यात आलेला आहे. मुंडेच्या या कठोर आदेशावर आणि कारवाईच्या पद्धतीवर व्यावसायिक व नागरिक आक्षेप घालत आहेत. दरम्यान या प्रकरणाला न्यायालयाकडून मुंडेच्या आदेशाचा काहीसा लगाम लावल्याचं समोर आलंय. पण मंडळी, संपूर्ण विषय समजून घेण्याच्या आधी आपल्याला थोडासा फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. महाराष्ट्रात 2012 पासून गुटखा, पान मसाला आणि निकोटीनयुक्त पदार्थांवर बंदी आहे. कागदावर बंदी आहे, पण गल्लीगोळात टपऱ्यावर काय मिळतं ते तुम्हाला पण माहीत आहे. सगळीकडे ज्याची गरज नाही ते गरज आहे. कोट्यवधी रुपयांची समांतर अर्थव्यवस्था या गुटखा माफियाच्या जीवावर चालत आहे. 12 जून 2024 रोजी तुकाराम मुंडे एक परिपत्रक जाहीर केलं. या आदेशात त्यांनी स्पष्ट लिहिलं की गुटखा आणि प्रतिबंधित अन्नपदार्थाची निर्मिती करणारे, त्यांचा पाठपुरावा करणारे, वाहतूक करणारे, त्यासाठी आपले गोदाम भाड्याने देणारे आणि अगदी किरकोळ विक्री करणाऱ्यावर थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच की मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. यामध्ये कोण आहेत तर उत्पादन आणि अर्थसहाय्य करणारे, फायनान्सर, गुटखा फॅक्टरी चालवणारे आणि त्या बेकायदेशीर धंद्याला पैसे पुरवणारे किंगपिन, वाहतूक आणि गोदामाचे लॉजिस्टिकवाले, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल आणणारे ट्रान्सपोर्टर्स आणि लपवून ठेवणारे गोडाऊन मालक, घाऊक आणि किरकोळ विक्रेते म्हणजेच की होलसेल्स आणि रिटेल्स आणि स्थानिक पातळीवर माल वाटणारे डिस्ट्रीब्युटर, अगदी टपरीवालेसुद्धा. यामध्ये मुंडेचं लॉजिक सोपं होतं की गुटखा विकणारा माणूस एकटा नसतो, तो एक संघटित टोळी म्हणजेच की ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट असतं. त्यामुळे सामान्य फूड सेफ्टी कायद्यावर मिळणारा जामीन बंद करायला असेल तर मकोका एकमेव पर्याय उरलेला आहे. मुंडेच्या या धाडसानं सिस्टीम हल्ली, पण या व्यापाऱ्याच्या भुवया उंचावल्या. आता थोड्या कायद्याचं समजून घेऊया की मकोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझर क्राईम ॲक्ट. एक कायदा 1999 मध्ये आणला गेला आहे. तो कशासाठी तर मुंबईतल्या अंडरवर्ल्ड डॉनच्या, खंडणी बहादरांच्या आणि संघटित गुन्हेगारीच्या करणाऱ्या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी. हा इतका कडक कायदा आहे की या सहजासहजी जामीन मिळतच नाही. मकोका लावण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील असतात. ते गुन्हेगारी एकापेक्षा जास्त गुन्हेगार दाखल असावेत, गुन्हे संघटित टोळी बनवून केलेले असावेत, पैशासाठी किंवा वर्चस्वासाठी हिंसेचा वापर केलेला असावा. आता विचार करा, अंडरवर्ल्डची बनलेली हा कायदा थेट गुटखा विक्रेत्यावर. इथेच खरी मैक होते. तुकाराम मुंडेंनी सांगितले की गुटखा माफिया हा देशातील अंडरवर्ल्ड समाजाच्या आरोग्याशी खेळणारा संघटित गुन्हेगार आहे. पण कायद्याच्या पुस्तकात FDAच्या आयुक्तांना हा कायदा लावण्याचा अधिकार आहे का, हाच प्रश्न आता कोर्टात उपस्थित केला गेलाय. तर बुलढाण्यातील मोहम्मद इक्बाल, मोहम्मद शफी
नावाच्या एका व्यक्तीने उच्च मुंबई न्यायालयात नागपूर खंडपीठात या आदेशाविरोधात थेट याचिका दाखल केली. देवळगाव राजा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायद्यानुसार आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे. पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर मकोका लावण्याची तयारी सुरू केलेली होती. याचिकाकर्त्यांची वकील अवैज्ञ सुबोध धर्माधिकारी यांनी कोर्टात आता युक्तिवाद केला आहे की तुकाराम मुंडे आदेश हा मनमानी, एकतर्फी आणि बेकायदेशीर कक्षेच्या बाहेर जाणारा आहे. त्यांचे मुख्य आक्षेप असे आहेत की अधिकार क्षेत्राचे उल्लंघन म्हणजेच FD आयुक्तांना केवळ अन्न व सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार आहे, मकोकाचा नाही, आणि पोलिसांच्या अधिकारावर गदा मकोका लावायचा नाही हे ठरवण्याचा आणि अधिकार समान DIG दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यालाच असतो. समानतेच्या अधिकाराचा भंग, सरसकट प्रत्येकावर अगदी छोट्या विक्रेत्यावर देखील मकोका लावणे हा अधिकारच गैरवापर आहे. कोर्टात याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे की अन्न सुरक्षा कायदा 2006 हा स्वतःमध्ये एक परिपूर्ण कायदा आहे. त्यात शिक्षेची तरतूद आहे. मग FDAचे आयुक्त पोलिसांना ब्लँकेट ऑर्डर म्हणजेच की सरसकट आदेश कसे काय देऊ शकतात की तुम्ही मकोका लावाच? नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे. कोर्टाने तुकाराम मुंडेच्या आदेशाला थेट स्थगिती दिली नाही, पण त्यांनी एक मोठी गोष्ट स्पष्ट केली की कोर्ट म्हणाले की FDA आयुक्ताचा आदेश हा मकोका कायद्याचा कलम 23च्या अधीन आहे. याचा अर्थ असा की मुंडेने आदेश दिला असला तरी पोलीस थेट मकोका लावू शकत नाही जोपर्यंत सक्षम पोलीस अधिकारी स्वतःची खात्री करून घेत नाही तोपर्यंत मकोका लावणार नाही. यासोबत हायकोर्टानं गृह विभाग, पोलीस संचालक, महासंचालक आणि FDAला नोटीस पाठवून 3 आठवड्यात उत्तर मागवले. या सगळ्या प्रकरणावर राजकीय वातावरण अगदी तापले. मंत्री संजय सावरेकर यांनी एक मकोका कारवाईचं विधान करताना अप्रत्यक्षपणे या कारवाईच्या अतिरेकावर बोट ठेवलेलं आहे, कारण शेवटी सिस्टम विरुद्ध प्रशासकीय अधिकारी असा लढा आपण नेहमीच बघत असतो. तर मंडळी, विषय शेवटी एकाच गोष्टीवर येतो. तुकाराम मुंडेचा हेतू शुद्ध आहे का? तर 100% शुद्ध आहे. महाराष्ट्रातील तरुणाईला गुटख्याच्या विकड्यातून बाहेर काढण्यासाठी, भेसळखोरीच्या कंबरडे मोडण्यासाठी कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. जेव्हा सिस्टम सुस्त असते तेव्हा अशाच डॅशिंग अधिकाऱ्याची गरज असते. सामान्य जनतेला देखील कोर्ट वाटणं, पण एखादा अधिकारी जर चांगलं काम करत असेल जनतेच्या हिताचं, तर व्यापारी आणि राजकीय खेकडे बरोबर त्यांना मागे ओढत असतात. हे खेकडे वळवळ करतात आणि चांगल्या लोकांना पण गड्ड्यात घेऊन पडतात. आता चेंडू राज्य सरकार आणि गृह विभागाच्या कोर्टात आहे. 3 आठवड्यानंतर सरकार कोर्टात काय उत्तर देणार आहे? तुकाराम मुंडेचा हा मकोका पॅटर्न टिकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, पण तुम्हाला काय वाटते? गुटखा माफियाचा गेम करण्यासाठी मकोका लावण्याचा मुंडेचा निर्णय योग्य आहे का, की कोर्टाने उपस्थित केलेला प्रश्न कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहे का? नक्की कमेंट करून नक्की कळवा, कारण की तुमची कमेंट अत्यंत महत्त्वाची आहे. एका प्रशासकीय आणि शासकीय अधिकाऱ्याला ही मदत करणे तुमची सवय झाली पाहिजे. आपल्याला लढा दिला गेला पाहिजे. शांत बसून सगळे कामे नाही होत, तर एका कमेंटमुळे आणि व्हिडिओला शेअर केल्यामुळे या गोष्टी होतात. आपल्या लढ्याला स्वतः लढा द्या. तुकाराम मुंडेच्या सपोर्टिंगमध्ये तुम्हाला येणं आवश्यक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.